नटराज खारबाव, जय ब्राह्मणदेव बाटाले बी संघ देखील ॲक्शन मध्ये बघायला मिळाले. आयोजक संघ मेर स्पोर्ट्स बरोडी, रॅडिकल टाकरा दबाडा, नारायण स्मृती भादवड असे एक से बढ़कर एक टीम, एक से बढ़कर एक खिलाडू इन ॲक्शन मध्ये बघायला मिळतील. वैशिष्ट्य आजच्या दिवसाचं म्हणजे एक टीम ही अंतिम फेरीसाठी पात्र ठरणार आहे आणि ती टीम कोणती याचं उत्तर आपल्याला संध्याकाळी मिळेल. सामन्याला सुरुवात, पहिला चेंडू, जबरदस्त ऑफ ड्राईव्हचा फटका आहे. क्षेत्ररक्षक तिथे थंबल झाला कव्हरला. रिंग मध्ये 30 यार्ड सर्कल मध्ये एक धाव पूर्ण करते किशोर. धावसंख्येची सुरुवात केली आहे सिंगलच्या मदतीने. ऑफ द मार्क होते बॅटर किशोर. पुन्हा एकदा षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी श्रीनाथ सज्ज होते बॉलिंग मार्कवर. आणि एक वैशिष्ट्य म्हणजे बघा, जो संघ आज अंतिम फेरीत धडक मारणार तो रजनी क्रिकेट खेळेल. अंतिम फेरीचा सामना निश्चितच तो संघ खेळणार आहे. स्ट्राइक चेंज करतोय लेफ्ट हँडर बॅट्समन उत्तम आता स्ट्राइकिंग एंडला असेल. लेफ्ट राईट हँड कॉम्बिनेशन, त्यामुळे फिल्डिंग मध्ये बदल. श्रीनाथ षटकातील दुसरा चेंडू टाकण्यासाठी तयार. जबरदस्त चेंडू होता. बीट झाला बॅटर, बीट झाला एसटी रक्षक. चेंडू बिहाइंड द विकेट जातोय. थर्ड मॅनचा क्षेत्ररक्षक चेंडूवर झेपावला. तोपर्यंत वेळ होती फलंदाजाकडे एक धाव कंप्लीट करण्याची. 22 स्वरूपामध्ये धाव आलेली आहे. अतिरिक्त धाव जोडली जाईल. सिंगलने धावसंख्या धावफलकावर 2. पुन्हा एकदा श्रीनाथ षटकातील नेक्स्ट बॉल. उडवलाय चेंडूला, सरळ बॅटने खेळलेला आहे. साइड स्क्रीन समोर 4 धावांसाठी चौकार. फंटास्टिक शॉट. हॅट्रिक पूर्ण करतोय किशोर. पुन्हा एकदा फ्लिकचा फटका, बॉटम हँडचा चांगला फटका. चेंडू झाला मिड विकेट सीमारेषेकडे. क्षेत्ररक्षक दक्ष आहे. 2 धावा पूर्ण करते किशोर. चांगली फलंदाजी बघायला मिळते पॉवर प्लेच्या षटकामध्ये. अशा प्रकारे पहिल्या षटकाच्या अखेरीस धावा आहेत धावफलकावर 16. बिनबाद 16 अशी एक दणदणीत सुरुवात आहे ती जय ब्राह्मणदेव बाटाले ए या संघाची. पहिला सामना झाला होता युवांश 11 पिंपलास आणि जानमन टेंभवली विजय संपादन केला होता युवांश 11 पिंपलास संघाने आणि सामनावीराचा पुरस्कार पटकावला होता विनेश याने. विनेश, आपण सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी मान्यवर कक्षामध्ये या. उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते हा सामनावीराचा पुरस्कार विनेशला दिला जाईल.
विनेश आपण या सामन्याविरुद्ध पुरस्कार स्वीकारण्यासाठी, ज्याने 21 धावांची दमदार खेळी सादर केली आपल्या संघासाठी आणि गोलंदाजी करताना एक गडी बाद करून दिला होता आपल्या संघासाठी. स्पेशल सामनावीरासाठी एक आकर्षक ट्रॉफी जे आम्हाला कैलासवासी श्रीराम श्रीपत माळी यांच्या स्मरणार्थ रुद्रा एंटरप्राइजेस 7770 श्री गीतेश श्रीराम माळी याने ट्रॉफी स्पॉन्सर केलेली आहे. एअर फ्रेशनर एका हाताने झेल, पण पाहूया पंचांचा काय इशारा येतोय. शरीरात मला तर वाटते वेध घेणारा चेंडू होता. यस, स्टार एंटरप्राइजेस यांच्याकडून आम्हाला एअर फ्रेशनर आलेला आहे. येस, मॅन ऑफ द सिरीज साठी, मॅन ऑफ द मॅच साठी. चाकी ब्रदर्स यांच्याकडून एअर फ्रेशनर आहे सामनावीरासाठी. सिंगलने धावसंख्या वाढते 18. केपीने अगदी बांधून ठेवलेले आहे फलंदाजांना, असं म्हटलं ते वावगं ठरणार नाही. आणि नेहमीच आपल्या संघासाठी चांगली गोलंदाजी करताना आपण पाहतोय कैलास उंचखुरा असा गोलंदाज, ॲबी कुरुविलाची आठवण करून देणारी गोलंदाजी. स्विंग अँड मिस, फंटास्टिक बॉल, चेंडू जाते निर्धाव. केपीकडे चांगली गोलंदाजी आहे, विविध प्रकारचे चेंडू टाकण्यामध्ये तो विशेष म्हणजे माहीर आहे. संघाचा कॅप्टन देखील आहे, C फॉर कॅप्टन, आणि कॅप्टन पदाला नेहमीच त्याने चांगली कामगिरी केली आपल्या संघासाठी. कॅप्टन पदाची धुरा तो सांभाळतोय. पुन्हा एकदा अजून सेम डिलिव्हरी, व्हॉट अ बॉलिंग, इन कट्टर बॉल होता, झपकन आतमध्ये येणारा चेंडू होता. फलंदाज पूर्णपणे बीट झाला. बाकीचं काम यष्टीरक्षक यष्टींच्या मागे चोख बजावतोय, चेंडूला गॅदर करतोय, कुठल्याही प्रकारची धाव नाही. धावा कायम धाव पलकर. 18 बिनबाद 18 अशी धावसंख्या बघायला मिळते. षटक क्रमांक 2 मार्गस्थ. पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू, सातत्याने ऑफ स्टंपवर चेंडू टाकले जात आहेत गोलंदाजामार्फत. त्याने फलंदाजाचा जो कमकुवत दुवा आहे त्या ओळखून आता मात्र गोलंदाजी त्याच्या माध्यमातून केली जात आहे. खूप चांगली गोलंदाजी करतोय. दुसऱ्या षटकामध्ये पूर्णपणे जखडून ठेवलेला आहे, बांधून ठेवलेला आहे, धावांपासून वंचित ठेवलेला आहे बॅटर उत्तमला. टॉस चेंडू होता, चेंडूला ड्राईव्ह केलेला आहे, गॅपमधून चेंडू चाललाय डीप कव्हर सीमारेषेकडे. जबरदस्त क्षेत्ररक्षण, 2 धावा उत्तम पूर्ण करतोय. आणि अशा प्रकारे 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा आहेत धाव पलकावर 20. आणि केपीने या षटकामध्ये काय गोलंदाजी केलेली आहे. 20 धावा, 2 षटकांची समाप्ती. तर सामनावीराचा पुरस्कार विनेशला दिला जाईल. रुद्रा एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर 7770 गीतेश दादा श्रीराम माळी यांच्याकडून ट्रॉफी आहे ती देण्यासाठी विनंती करतोय. देवानंद पाटील कार्याध्यक्ष मास्टर 40+ क्रिकेट असोसिएशन भिवंडी आपल्या शुभस्ती ट्रॉफी द्यायची आहे. त्यानंतर स्टार एंटरप्राइजेस चाकी ब्रदर्स यांच्याकडून एअर फ्रेशनर आहे आणि तो देण्यासाठी मी सुभाष गायकवाड आपणास विनंती करतो आपल्या शुभस्ते एअर फ्रेशनर द्यायचं आहे. दोन षटकांच्या अखेरीस आपण पाहतोय धावसंख्या 20. तिसरं षटक घेऊन येतो खगेश. चेंडूला फक्त दिशा देण्याचा तिथं प्रयत्न होता, मात्र निर्धाव जातो चेंडू. कुठल्याही प्रकारचा तिथे संपर्क
झालेला नाही बॅटचा. तो अतिशय सुंदर चेंडू होता खगेश याचा. निर्धाव चेंडूची समाप्ती. पुन्हा एकदा सज्ज होते बॉलिंग मार्कवर. स्टेप आउटून खेळण्याचा प्रयत्न. अजून एक अप्रतिम चेंडू. पहिल्या षटकामध्ये जी सुरुवात झाली होती, श्रीनाथवर हल्ला चढवला होता. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 16 धावा त्याने खर्च केल्या. कैलासने अप्रतिम गोलंदाजी केली. कमालीचं षटक राहिलं. फक्त आणि फक्त 4 धावा त्याने खर्च केल्या. खगेश काय गोलंदाजी करतोय. तिसऱ्या षटकामध्ये रूम बनवून फटका खेळलेला आहे. अक्रॉस दी लाईन होऊन खेळला होता. चेंडू चालला मिड विकेट सीमारेषेकडे. दूरवरून क्षेत्ररक्षक झपाटलेला आहे चेंडूवर. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण करतोय किशोर. धावसंख्या 2 ने पुढे जाताना डबल टू 22. नन फॉर 22. 22 धावा. षटक क्रमांक 3 मार्गस्थ. पुन्हा एकदा खगेश. षटकातील पुढील बॉल. स्वीचिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. एक धाव धावफलकावर जोडली जाईल. थर्ड मॅनला चेंडू गेला होता. बॅट आणि बॉलमध्ये हलकासा स्पर्श झाला होता. यस, 22चा इशारा आलेला पंचांचा. एक धाव जोडली जाईल. 23 धावा. धावा येवोत कसे येवोत, धावा येणे अत्यंत गरजेचं आहे. दरम्यान शुभ आगमन झालेलं आहे, ज्यांच्या माध्यमातून सामनावीर, शिस्तबद्ध, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, चतुर्थ विजयी, तृतीय विजयी, द्वितीय विजयी, मालिकावीर आणि चॅम्पियन संघ, अंतिम विजय संघासाठी सर्व ट्रॉफी ज्याने आम्हाला स्पॉन्सर केलेल्या आहेत. स्वर्गीय श्रीराम श्रीपत माळी स्मरणार्थ रुद्रा एंटरप्राइजेस 770 श्री गीतेश दादा श्रीराम माळी, उद्योजक उद्योगपती भाटाळे यांचं शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं मी खूप खूप हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. जय ब्राह्मणदेव चषक 2025 मध्ये जय ब्राह्मणदेव मास्टर 40+ बी संघाच्या वतीने आपलं मनस्वी हार्दिक हार्दिक स्वागत. तिसरी धाव घेण्याच्या नादामध्ये किशोर हा धावबाद झालेला आहे. धावा धाव फलकावर आहेत 25. सुरुवात खूप सुंदर झाली होती, झकास सुरुवात होती. त्यानंतर मात्र दुसऱ्या षटकामध्ये धावांना रोख लावला खऱ्या अर्थाने गोलंदाज केपी याने. आणि तिसरं षटक काय गोलंदाजी करतोय खगेश. न्यू बॅटर संदीप येतोय क्रमांक 3 वर खेळण्यासाठी. चांगला फटका आहे, ऑन दी ऑफ खेळलाय चेंडू. काऊ कॉर्नर सीमा रेषेच्या बाहेर जातोय. 4 धावांसाठी चौकार. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावा आहेत धाव फलकावर 29. एंड ऑफ द थर्ड ओव्हर 29 रन, लॉस ऑफ 1 विकेट. अंतिम षटक आता असेल सावन. अंतिम षटकासाठी सज्ज होईल. बॉलिंग मार्कवर सामोर जाईल बॅटर उत्तम. उत्तम सलामीवीर खेळाडू आहे. सलामीवीर बॅटर. धावांसाठी तो खूप स्ट्रगल करतोय. चेंडू झालाय थर्ड मॅनला. बॅटची कडा घेऊन फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल, एकापेक्षा काही अधिक नाही. सिंगलने धावसंख्या वाढते. धाव बलक 30. या षटकामध्ये जितक्या धावा जास्त येतील तेवढ्या संघासाठी लाभदायक धावा असतील. धावा येणे अत्यंत गरजेचं आहे. संदीप एक विस्फोटक फलंदाज आहे मधल्या फळीतील. त्याच्याकडून खूप आशा अपेक्षा असतील जय ब्राह्मणदेव वाटाले ए या संघाला. यानंतर जो सामना होईल तो युवान शिलवण पिंपलास आणि त्यांच्या विरोधात नीव एकविरा पिंपळनेर. दोन्ही कॅप्टन टॉस बॉक्समध्ये या. अंतिम षटकाला सुरुवात झालेली आहे. इनिंग ब्रेक नंतर या दोन संघांमध्ये टॉस आम्ही संपन्न करणार आहोत, त्याची नोंद घ्या. पुल करण्याचा प्रयत्न, मिस टाइम फटका, लीडिंग एज, सॉफ्ट डिसमिसल, गडी बाद होते संदीप.
भारताचा स्काय सूर्यकुमार यादव आणि जय ब्राह्मणदेव भाटाले ए या संघाचा सूर्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. सध्या भन्नाट फॉर्मामध्ये भारतीय संघाचा सूर्या आणि आता मात्र चमकदार खेळ करावा लागेल. इथून चांगलं चॅलेंज सेट करायचं असेल तर इथून सूर्याला बॅकफुटला जात असताना पंच केलंय चेंडूला. क्षेत्ररक्षक दक्ष आहे. डीप कव्हर पॉइंटला जबरदस्त क्षेत्ररक्षण झालं. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. फक्त एकच धाव मिळेल. ऑफ द मार्क झालेला आहे सूर्या. धावसंख्या वाढते धावपलकावर 31-31. लॉस ऑफ 2 विकेट. लास्ट ओव्हर, फोर्थ ओव्हर इन प्रोग्रेस नाव. अंतिम षटक हे मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा सज्ज होईल बॉलिंग मार्कवर सावंत. सामोरं जाईल लेफ्ट हँडर बॅट्समन सलामीवीर उत्तम. उत्तम मात्र धावांसाठी खूप स्ट्रगल करतोय, साचपडतोय धावांसाठी. हुक करण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क होत नाही. धीमा बाउन्सर होता. गुड लेन स्पॉट ऑन चेंडूने उचली घेतली, सरळ निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. धावा स्थिर धावपलकावर 31. धावसंख्या थांबलेली आहे. पुन्हा एकदा सज्ज होताना सावंत बॉलिंग मार्कवर. चांगला फटका आहे. अप ड्राईव्हचा फटका. चेंडू चाललाय एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये. क्षेत्ररक्षक दक्ष आहे. प्रोटेक्शन आहे तिथे. उत्तमला फक्त एक धाव मिळेल. धावसंख्या पुढे जाताना 32. बघा पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्या होत्या. असं वाटलं होतं की आता जय ब्राह्मणदेव भाटाळे ए हा संघ मोठ्या लक्ष्याकडे वाटचाल करणार, पण त्यानंतर काय सुंदर गोलंदाजी, अचूक टप्प्याची गोलंदाजी झाली. वेलकम प्रेमनाथ भोईर, आपलं हार्दिक स्वागत आहे. मीर स्पोर्ट्स भरोडी या संघामधील एक कंप्लीट ऑलराऊंडर खेळाडू. चायनीज कट बिहाइंड द विकेट चेंडू जातोय. अतिशय वेगाने लॉंग स्टॉप सीमारेषेकडे. अफलातून बिल्डिंग झाली. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 3 धावा पूर्ण करतोय सूर्या. चौथी धाव घेताना मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद. अशा प्रकारे 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा आहेत धावपलकावर 35 आणि 36 धावांचं लक्ष्य हा सामना जिंकण्यासाठी. जरी मरी माता आलिम घरला. तत्पूर्वी नाणेफेक करण्यासाठी दोन्ही कॅप्टन लवकरात लवकर टॉस बॉक्स मध्ये या. युवान शिलोन पिंपलास आणि नीव एकविरा पिंपळनेर. वेलकम बिंदास पाटील, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. मान्यवर कक्षामध्ये प्रेमनाथ भोईर देखील आम्हाला जॉईन झालेले आहेत. मीर स्पोर्ट्स भरोडी संघामधील एक उत्कृष्ट ऑलराऊंडर खेळाडू, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला सर्व ट्रॉफीज या स्पॉन्सर करण्यात आलेल्या आहेत. उद्योजक उद्योगपती गितेश माळी भाटाळे, आपलं मी खूप खूप हार्दिक स्वागत करतोय. सोबतच इतर मान्यवरांना आपण पाहतात. चला या टॉस करण्यासाठी दोन्ही कॅप्टन कर्णधार लवकरात लवकर या. युवानशी 11 पिंपलास आणि न्यू एकविरा पिंपळनेर आणि त्याचे टॉस करण्यासाठी मी विनंती करतोय. मी टॉस करण्यासाठी या स्पर्धेचे सर्व आधारस्तंभ गितेश माळी उद्योजक भाटाळे आणि प्रेमनाथ भोईर एक कंप्लीट ऑलराऊंडर मीर स्पोर्ट्स भरोडी या संघाचा. दोन्ही मान्यवरांना विनंती करतो आपण टॉस बॉक्स मध्ये आम्हाला जॉईन व्हा. टॉस बॉक्स स्पॉन्सर बाय हरेश भोईर साहेब, ग्रामपंचायत सदस्य वेले, मनस्वी एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर, तसेच सूर्यकांत पाटील साहेब, चिटणीस बीजेपी युवा मोर्चा ठाणे ग्रामीण, पार्थ एंटरप्राइजेसचे मालक. उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते ही टॉस आम्ही संपन्न करणार आहोत. स्पेशल कॉइन या स्पर्धेसाठी बनवण्यात आलेला आहे. कॉइनची एक बाजू आहे जय ब्राह्मणदेव क्रिकेट संघ आणि दुसरी बाजू आहे मास्टर 40+. एकाचा नामोल्लेख आपण करायचा आहे. जय ब्राह्मणदेव असा कॉल आहे. जय ब्राह्मणदेव क्रिकेट क्लब भाटालेच कॉल आलेला आहे. मान्यवरांच्या शुभ हस्ते निश्चित बघा या स्पर्धेची एक चांगली संकल्पना, फ्रूट बॅग दिल्या जात आहेत. फलक हा स्वस्थ राहा,
फिट राहा, हिट राहा, एक चांगला संदेश या स्पर्धेच्या माध्यमातून मान्यवांना विनंती करतो आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हा. टॉस न्यू एकविरा पिंपळनेर संघ कर्णधार दिनेश आपण जिंकलेले आहे. काय निर्णय घेणार? क्षेत्ररक्षण. समोर एक तगडा संघ आहे युवांश 11 पिंपलास. संघाला किती धावांपर्यंत थांबवणार? आता युवांशी 11 तर संघ मोठाच आहे, परंतु त्यांना कमीत कमी धावामध्ये थांबवण्याचा प्रयत्न असेल. प्रेक्षकांना एक रंगतदार सामना बघायला मिळेल. हो नक्कीच. ऑल द बेस्ट. तुझ्या संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. संजय, नाणेफेक गमावलेली आहे, प्रथम फलंदाजी करायची आहे. साधारणतः काही माइंडसेट आखलेला आहे, किती धावांपर्यंत जाणार? माइंडसेट तसा 40च्या वरती जाण्याचा प्रयत्न करू आम्ही. बस. संजय व्यतिरिक्त असे कोण फलंदाज आहेत 40च्या वर जाण्याचा ते प्रयत्न करतील? फलंदाज आमचे आहेत विनेश, प्रभाकर, सागर आहेत. प्रेक्षकांना एक चुरशीचा सामना बघायला मिळेल. हो भेटेल. ऑल द बेस्ट. तुझ्या संघाला देखील भरपूर शुभेच्छा. तर मित्रांनो, यानंतरच्या सामन्याची नाणेफेकी झालेली आहे. नाणेफेक जिंकून न्यू एकविरा पिंपळनेर संघ कर्णधार दिनेश यांनी प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे ते म्हणजे युवान 11 पिंपलासला. तर मी आपणास घेऊन येतो कॉमेंट्री बॉक्स स्टुडिओमध्ये, तिथे सज्ज आहेत योग पायकर. धन्यवाद. थँक्यू सो मच जयवंत पाटील. पुन्हा एकदा आलेल्या सर्व पाहुण्यांचे, खेळाडूंचे, पाठीराख्यांचे आपण करूया जय ब्राह्मणदेव चषक 2025मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. आजच्या दिवसातली दुसरी मॅच आपण पाहत आहे. जरीमरी माता अलिमगड विरोधात जय ब्राह्मणदेव भाटाले ए संघ. पहिला डाव जय ब्राह्मणदेव भाटाले ए संघाने साकारला. 35 धावा लावण्यामध्ये त्याने यश मिळालं. आता येणारे 24 चेंडू आणि 36 धावांचं मापक लक्ष्य हे चेस करायचं असेल ते अर्थातच जरीमरी माता अलिमगड संघाला. दोन्ही संघाचे सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेली आहे. सावंत आणि श्रीनाथ ही जोडी आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ होणार आणि गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. राम आपल्याला पाहायला मिळतोय. नऊ क्षेत्ररक्षक आहेत. म्हणजे याचा अर्थ राजू सर 30 सर्कलच्या बाहेर आपल्याला एकही खेळाडू पाहायला मिळणार नाहीये. येणारे 24 चेंडू आणि 36चं टार्गेट आहे. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ होणार. राम आपल्याला गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळतोय, तर स्ट्राईकला आपल्याला सावंत सज्ज पाहायला मिळतोय. मॅचला करूया सुरुवात. पंचांचा देखील ग्रीन सिग्नल आलेला आहे. पहिला चेंडू अप्रतिम चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या बाजूला वळण घेणारा चेंडू होता. काय सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाले. पहिलं षटक मार्गस्थ. राम आला गोलंदाजी करण्याकरता. पहिला चेंडू फार सुंदर हाताळला. निर्धाव चेंडू आला. यावेळेस पाठलाग केला होता फलंदाजाने, परंतु चेंडू भरपूर बाहेरच्या बाजूला वळण घेताना आम्हाला पाहायला मिळाला. पंच देखील सांगत आहेत दॅट इज अ व्हाईट बॉल. श्री गणेश झालं टीम जरीमरी माता अलिमगड संघाचं. पहिला चेंडू अप्रतिम टाकला होता गोलंदाज राम आणि त्यानंतर मात्र चेंडू बाहेरच्या बाजूला वळण घेताना पाहायला मिळालं. वाईट चेंडूची हाताळणी त्याने केली. बघा, प्रत्येक संघासाठी एक एक रिव्ह्यू असेल. व्हाईट बॉल, रनआउट आणि नो बॉलसाठी योग्य त्यावेळेस तुम्ही वापर करू शकता. एकदा रिव्ह्यू गमावल्यानंतर परत तुम्हाला मिळणार नाही. जर रिव्ह्यू सक्सेस झाला तर तो पुढे रिन्यू होतं जाईल. यस, अगदी बरोबर. प्रत्येक टीमला आपण एक एक रिव्ह्यू दिलेला आहे, तो आपण गरज पडल्यावरती वापरायचा आहे. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आणि पुन्हा एकदा राम आपल्याला पाहायला मिळणार. खोलवर टप्प्याचा चेंडू फक्त दिशा दाखवली, हलक्या हाताने ढकलण्याचं कार्य केलं गेलं.
कव्हर क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालं. फलंदाज सावंत ऑन दी मार्क झाला. संघाची धावसंख्या 2 या आकड्यावरती पाहायला मिळते. आपण पाहत आहे मित्रांनो, जय ब्रह्मादेव भाटाले चषक 2025 स्पर्धेचा आजचं पहिलं दिवस आणि आजच्या दिवसातला दुसरा सामना आपण पाहत आहे. अलीमगड विरोधात भाटाले ए अशी लढत. जोरदार फटका खेळायचा होता. यावेळेस प्रॉपर टायमिंग नाही आहे. बॅटची अतली गडा लागली होती. चेंडू निघून झाला एस्टनच्या मागे. दरम्यान श्रीनाथने एक धाव पूर्ण केली. धावसंख्या 3 या आकड्यावरती पाहायला मिळणार. एक शांत आणि सरळ सुरुवात पाहायला मिळतो टीम अलीमगड संघाची. सावंत एका धाबेवरती किती. श्रीनाथ सध्या तरी आपण पाहतोय खाते उघड झालेली आहे. ऑन साइडला यावेळेस जबरदस्त फटका. चेंडू निघून चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. वन माउस चौकार. उचली घेणार चेंडू आणि त्या चेंडूवरती अप्रतिम फटका सजवला सावंत त्याने. हा देखील फटका चांगला. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक जज करण्याकरता चेंडूचा पाठलाग करत आहेत, पण अखेरकार अंतिम क्षणी का होईना चेंडू पकडण्यामध्ये क्षेत्ररक्षकाला यश मिळालं आणि खरी चेंडू सीमा पार जातोय. चौकार. थोडस फंबळ पाहायला मिळालं. चेंडू फेकण्याच्या नादामध्ये क्षेत्ररक्षकाने चुकी केली आणि अखेरकार हा चेंडू सीमा बार आपल्याला पाहायला मिळाला. सावंतच्या बॅट पण येतोय. हा दुसरा चौकार. आता यावेळेस हॅट्रिक वरती सावंत. यावेळेस लाईन पाहावी लागेल. डावी एसटी सोडल्यानंतर चेंडू बाहेरच्या बाजूला वळण घेतोय. पंच देखील आम्हाला सांगत आहेत की हा चेंडू वाईट आहे. अतिरिक्त एकदा जोडली जाणार. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ होणार. धावसंख्या आपण पाहिली धावफलकावरती 12 या आकड्यावरती आहे. 36 धावांचा पाठलाग करताना अलीमगड संघाची सुरुवात फार सुंदर राहिली आहे. ज्या वेळेस सावंतच्या बॅटला आणि बॉलची जोडणी पाहायला मिळते त्या वेळेस चौकार प्राप्त करतोय. जणू काही घरूनच सेट होऊन आलाय की काय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. चांगलं क्रिकेट सध्याच्या घडीला अलीमगड संघ आणि सावंत साकारतोय. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ राम सध्याच्या घडीला थोडाशी चुकीची गोलंदाजी करतोय. प्रति चेंडू मागे यावेळेस चौकार पाहायला मिळतात. कोलवर टप्प्याचा चेंडू. यावेळेस मिस टाइम फटका आहे. चेंडू भरपूर काळ हवेमध्ये राहिला होता. जोपर्यंत लॉंग ऑफला चेंडू अडवला जाणार. सावंत याने 2 धावा यावेळेस पूर्ण केल्या. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं गेलं. धावसंख्या 14 या आकड्यावरती आहे. षटक क्रमांक पहिलं हे समाप्त झालेलं आहे. आपण पाहताय मित्रांनो, जय ब्रह्मादेव भाटाले चषक 2025 स्पर्धेचा पहिला दिवस. सकाळच्या सत्राचा आपण विचार केला तर काय सुंदर उद्घाटनी सोहळा आपण पाहिला. अगदी फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये या स्पर्धेचा शुभारंभ झाला होता. सलग 3 दिवस स्पर्धा आपण या मैदानाच्या आतमध्ये एन्जॉय करणार आहोत. या स्पर्धेची मजा आपण घेणार आहोत. मास्टर 40+ हा महासंग्राम आपण या मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहात. मानकोलीचे सुसज्ज मैदान, अप्रतिम मैदान. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ होणार आणि गोलंदाजी करण्याकरता आपल्याला कपिल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पहिलं षटक रामने हाताळलं. त्याने 14 धावा खर्च केल्या. स्ट्राईकला वेळेस बॅटर आपल्याला श्रीनाथ पाहायला मिळतोय. 18 चेंडू आणि आता 22ची गरज आहे टीम अलीमगड संघाला. पहिला चेंडू कट केला. चेंडू निघून चाललाय पॉइंट क्षेत्रामध्ये. डीपमध्ये चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळणार पहा, कारण अखेर का चेंडू फिरकी घेतोय, गिरकी घेतोय, निघून चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. हा चौकार.
तर नक्कीच पराभव हा अटल आहे. यस, क्षेत्ररक्षक कुठे चुका पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस सुंदर चेंडू, अप्रतिम चेंडू पडल्यानंतर आतल्या बाजूला चेंडू वळण घेत होता. श्रीनाथच्या बॅटच्या रडारमध्ये हा चेंडू आश्चर्यचकित नजरेने आता मात्र श्रीनाथ पाहत बसला गोलंदाजाकडे. हा चेंडू निदावाला. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ असताना कपिलचा दुसरा चेंडू फार सुंदर पाहायला मिळाला. पुढे सरसावत चांगला फटका, चेंडू निघून चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. चांगले प्रयत्न राहिले पण अखेरकार चेंडू अडवण्यामध्ये क्षेत्ररक्षकाला यश मिळालं. काय सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. आपल्या संघाकरता जवळजवळ 4 धावा वाचवण्याचं कार्य हे क्षेत्ररक्षकाने केलं. सुपर फिल्डिंग, 100 पैकी 100 गुण आपण या क्षेत्ररक्षकाला देऊया. सूर्यकांत तिथे होता आणि बघा किती सुंदर क्षेत्ररक्षण त्याने केलं. लाजवाब फिल्डिंग पाहायला मिळाले. अप्रतिम उच्च दर्जाची फिल्डिंग झाली या चेंडूवरती. फुलटॉस यावेळेस समोरच्या दिशेमध्ये, टायमिंग प्रॉपर नाही. क्षेत्ररक्षक झेलच्या खाली, झेल झाली आहे ड्रॉप. यावेळेस पुन्हा एकदा प्रयत्न चांगले झाले. क्षेत्ररक्षक अगदी लॉंग ऑन पर्यंत धावून 30 सेकंद पोहोचला गेला होता क्षेत्ररक्षक, परंतु झेल पकडण्यामध्ये अपयशी राहिला. श्रीनाथने पुन्हा एकदा 2 धावा पूर्ण केल्या. धावसंख्या 22 या आकड्यावरती. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आहे. कपिलच्या या गोलंदाजीवरती झेल सोडले जात आहेत. खोलवर टप्प्याचा चेंडू समोरच्या दिशेने, चांगला फटका खेळला जातोय. मिड विकेटच्या क्षेत्रापासून सूर्यकांत आला. दरम्यान या चेंडू देखील श्रीनाथने 2 धावा पूर्ण केल्या. बघा काय सुंदर क्रिकेट पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. ज्या वेळेस बॅट आणि बॉलची जुळणी होते त्या वेळेस सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं जातं. हे चांगलं क्रिकेट आहे. धावसंख्या 24 या आकड्यावरती पाहायला मिळतोय. 36 धावांचा पाठलाग करताना अलीमगढ संघ काय चांगली कामगिरी बॅटिंग करताना करतोय. यावेळेस हुकचा पट्टा, बॅटची कडा, चेंडू निघून चालला बिहाइंड विकेट. लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. श्रीनाथच्या बॅट बंद नाही, चौकार. चेंडू होता दुसऱ्या षटकामधला. शपल क्रॉस झाला ऑन साइडला. फटका खेळायचा होता, बॅटची कडा लागली आणि अखेरकार इस्टनच्या मागे लॉंग स्टॉक माउंटेन लाईनच्या बाहेर हा चौकार प्राप्त केला फलंदाज श्रीनाथ याने. धावसंख्येचा आपण विचार केला, धावफलक आपल्याला 28 या आकड्यावरती पाहायला मिळतोय. षटक क्रमांक दुसरं संपलेलं आहे. आता येणारे 12 चेंडू आणि जिंकण्याकरता फक्त आणि फक्त 8 धाव्यांची गरज. काय सुरुवात पाहायला मिळते दुसऱ्या इनिंगमध्ये. जरी मधी माता अलीमगढ संघाची कोणताही विकेट गमावलेला नाहीये राजू सर, ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. हो अगदी बरोबर. आपण जर बघितलं या सामन्याचं विश्लेषण तर पूर्णपणे ड्रायव्हिंग सीटवर आपल्याला पाहायला मिळतं आहे. तो म्हणजे जरीमरी माता अलीमगढ हा संघ. 12 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता आहे. सदाम अली येतोय तिसरं षटक घेऊन. तर यावेळेस सुद्धा माळीला एखादा मिराकार करणं गरजेचं आहे. या षटकामध्ये त्याला जादुई गोलंदाजी करणं गरजेचं आहे. कारण 12 मध्ये 8 ह्या अलीमगढ संघाला बनवायचे आहेत, तर 12 मध्ये 8 ह्या भाटाळे संघाला वाचवायचे आहेत. षटक क्रमांक तिसरं मार्गस्थ होणार आणि गोलंदाजी करण्याकरता सदा माळी आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईकला बॅटर आपण सावंतला पाहतोय, ज्याच्या बॅटमध्ये आपण 2 चौकार पाहिलेले आहेत. खोलवर टप्प्याचा चेंडू समोरच्या दिशेमध्ये, फटका एक्झिक्यूट केला जातो. चेंडू भरपूर काळ हवेमध्ये राहिला. अखेरकार क्षेत्ररक्षकाला चेंडू पोचण्याकरता फार उशीर लागलं आणि त्या दरम्यान फलंदाजाने 2 धावा पूर्ण केल्या. 1 शॉट, एकच धाव मिळणार. की एक करा पे पाणी फिर गया. 2 धावा धावल्या होत्या, परंतु 1 शॉट धावण्या कारणाने इथे एकच धाव लिहिली जाणार. एका धावेने धावसंख्या पुढे सरकणार. धावफलक 29 या आकड्यावरती पाहायला मिळतोय. षटक क्रमांक तिसरं मार्गस्थ झालं. पहिल्या चेंडूवरती सदाने 1 धाव खर्च केली. हा ट्रॅकर चेंडू सापट पद्धतीने हा चेंडू खेळला गेला. चेंडू निघून चाललाय कव्हर क्षेत्रामध्ये. थोडंसं पंबळ पाहायला मिळालं, परंतु फलंदाज सावंतने या चेंडूवरती 1 धाव पूर्ण केली.
सावंतला देखील माहिती आहे सिंगल डबलचा खेळ जरी राहिला तरी आपण आपला लक्ष सहजपणे गाठू शकतो. क्रिकेटची लाईफलाईन यावेळेस वापरली जाणार. तीस या आकड्यावर धावसंख्या सध्याच्या घडीला पाहायला मिळते. 6ची गरज. येणारे काही चेंडू शेष. यावेळेस पुढे सरसावत मोठा फटका खेळायचा होता. बॅटची वरची कडा. स्टँडच्या मागे कोणती चुकी होणार नाही. क्षेत्ररक्षक तिथे आला आणि चांगली झेल पकडली. अखेरकार अलीमगढ संघाला पहिला धक्का लागला श्रीनाथच्या रूपामध्ये. टाकला होता. उचली घेणार चेंडू होता. त्या चेंडूवरती अगदी श्रीनाथ फसला गेला. दशरथ आला फलंदाजीवरती. आपण पाहतोय बॅटर दशरथ सध्या ते सज्ज पाहायला मिळतोय. सदा माळी त्याला गोलंदाजी करणार. ऑफ साईडला यावेळेस चांगला फटका पाहायला मिळाला. पुलचा फटका होता. चेंडू निघून चाललाय मिड विकेटच्या दिशेने. दरम्यान डीपमध्ये जोपर्यंत प्रोटेक्शन मिळणार. दशरथने मात्र एक धाव पूर्ण केली. खाते उघड झाली. दशरथची धावसंख्या 1ने पुढे सरकणार. 31 या आकड्यामध्ये. येणारे 8 चेंडू आणि 5 धावींची गरज आहे टीम अलीमगढ संघाला. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना सदाला आपण पाहतोय. यावेळेस अप्रतिम चेंडू. ब्युटिफुली बॉल. स्विंग अँड मिस. पडल्यानंतर आतल्या बाजूला चेंडू वळण घेत होता. सावंतच्या रडारमध्ये हा आला नाहीये आणि हा चेंडू निर्धाव पाहायला मिळाला. सदा मालियाची चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला आपण पाहतोय. विकेट प्राप्त केल्यानंतर एक चांगला टप्पा तो सध्याच्या घडीला हाताळतोय. यावेळेस हा ट्रॅकर चेंडू ऑन साईडला. पुलचा फटका पाहायला मिळालाय. चेंडू निघून झाला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. दरम्यान फलंदाज सावंतने एक धाव पूर्ण केली. षटक क्रमांक 3 संपलेला आहे. धावसंख्या आपण पाहिली धावफलकावरती 32 या आकड्यावरती आहे. येणारे 6 चेंडू आणि 4ची गरज टीम जोरीमनी माता अलीमगढ संघाला. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली सदा मालियाची. कारण 12 चेंडूमध्ये 8 धावांची आवश्यकता असताना फक्त आणि फक्त 4 धावा इथं खर्च केलेल्या आहेत. म्हणजे येणारा जे षटक आहे त्यामध्ये आता 4 धावांची आवश्यकता असेल. काय सदाच्या पावलावर पाऊल ठेवून गोलंदाजी करेल का, हा मोठा आता प्रश्न उभा राहिलेला आहे. आणि तसेच गोलंदाजी आवश्यकता आहे असा कारनामा केला होता एकदा सचिन तेंडुलकर सरांनी हिरो कपमध्ये 99ला. अगदी 4 धावांची आवश्यकता असताना 4 धावा वाचवल्या होत्या आणि भारतीय संघाला विजय प्राप्त करून दिला होता. ते कार्य आता गोलंदाजाला करणं गरजेचं आहे. अंतिम षटक मार्गस्थ होणार गोलंदाजी करण्याकरता आपल्याला. सहा चेंडू आणि 4ची गरज. जनक येतोय. आता जनकला 4 धावा वाचवायचे आहेत. प्रति चेंडू मागे चांगले टप्पे हटवणे गरजेचे आहेत. जर योग्य ती गोलंदाजी झाली तर कदाचित मी म्हणेन अलीमगढ संघाला अडचणीमध्ये आणू शकतो. पहिला चेंडू ऑन साईडला स्वागत केलं आणि अखेरकार चेंडूला पाठवलं सीमारेषेच्या बाहेर. उत्तुंग षटकार विजय षटकार प्राप्त करतोय सावंत.